2. व्यवहाराची कला. 5 बोटे बरोबर नसतात, परंतु सगळ्यांच्या सहयोगाशिवाय कोणतेही छोटे मोठे काम करणे अशक्य असते. मोठ्यांना सन्मान देऊन आणि छोट्यांचा आदर करून आपले करता येते. सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. त्यामुळे भेदभाव न करता प्रत्येकाबरोबर सन्मानपूर्वक व्यवहार करायला हवा. प्रसंग. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी झाला. एकदा त्यांना समाजसेवेच्या खास कामासाठी फरुखाबादला राहावे लागले होते. तिथे एक व्यक्ती खूपच श्रद्धेने त्यांच्यासाठी भोजन घेऊन आला. तो गृहस्थी होता आणि मजुरी करून त्यांच्या परिवाराचे पालन पोषण करत असे. त्यांनी श्रद्धेने आणलेले जेवण स्वामीजींनी ग्रहण केले. तसेच त्याला स्वतःच वर बसून जेवायला सांगितले. दुसऱ्या ब्राह्मणांना ही गोष्ट आवडली नाही. या गोष्टीचे असमर्थन करत ते म्हणाले की आपण एक निष्ठावान ब्राह्मण संन्यासी आहात. आपण अशा क्षुद्र कुळातील व्यक्तीच्या हातून भोजन ग्रहण करून धर्मभ्रष्ट झाले आहात. तुम्ही ते जेवण स्वीकार करायला नको होते. त्या व्यक्तीला आपल्या जवळ बसून जेवण करायला सांगितले. हे मोठे पाप झाले. हे ऐकून स्वामीजींनी विचारले, सृष्टी निर्माते किती आहेत? ब्राह्मण म्हणाले, सृष्टी निर्माता एक आहे. स्वामी म्हणाले, ज्याने तुम्हाला निर्माण केले आहे त्यानेच त्या व्यक्तीलाही निर्माण केले आहे. तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तोच त्या व्यक्तीमध्ये देखील आहे. जर बनवणारा एक आहे आणि आत्मा एक आहे तर मग मी ब्राह्मण आणि तो क्षुद्र कसा? जर आपण प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करू शकत नाही तर आपण ईश्वराच्या सानिध्यापासून दूर राहतो. म्हणूनच भेदभाव सोडून सगळ्यांबरोबर समान व्यवहार करावा आणि सगळ्यांना मदत करावी. व्यवहार कलेसाठी आदर आणि सन्मान अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपले हृदय विशाल करण्याची आवश्यकता आहे. मान, अपमान आणि टीकेपासून दूर राहून दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. मनातून कपट सोडून दुसऱ्यांविषयी वाईट बोलण्याचा अवगुण सोडून दिला पाहिजे. चढाओढ सोडून सहयोगाचा गुण आचरणात आणला पाहिजे. सहानुभूती, सौजन्य आणि सद्भावना हे गुण ही कला वाढवण्यास सहाय्यक ठरतात. प्रश्न. व्यवहार कलेसाठी कोणकोणत्या गुणांची धारणा करण्याची आवश्यकता आहे? 2. व्यवहार कलेसाठी कोणत्या अवगुणांचा त्याग केला पाहिजे? Thank you.